बिग बॉस मराठी, हो बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 24. हे आज काय झालं? आज आपण बघितलं की विशाल जो आहे ना, विशाल ब्रेन वॉश करतोय. कोणाचं? ओमकारचं. की यार म्हणजे खूप शॉकिंग आहे. आयुषने म्हणजे तुला नॉमिनेट केलं असं. म्हणजे विशाल जो आहे ना, मला वाटतं ओमकारला थोडंसं ब्रेन वॉश करतो आणि त्याला वाटत असेल की बाई हा टोळी जॉईन करेल वगैरे. आणि आजचा एपिसोड ना मिक्स होता. म्हणजे खूप भारी पण नाही आणि खूप असा टाकाऊ पण नाही. ओके ओके होता. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं की रुचिताने करणला मारलं, बरोबर? मी पॉज करून करून बघितलं आहे. तर रुचिताने त्याला मारलं आहे, ही गोष्ट खरी आहे. पण ती त्याच्या म्हणजे ना त्याच्या अंगावर पीठ फेकत असताना त्याला ते लागलं आहे, ते दिसतं आहे. आणि करणने जो कांगावा केला, आता बघूयात बघूयात ते काय दिसतं, म्हणजे भाऊ काय बोलता यावर आणि काय दिसतं बघूया. आणि नंतर करणला कोणी कोणी कसं कसं काय सांगितलं ते पण सांगते मी तुम्हाला. पण सध्या हेच आहे का ते तसं दिसतंय की जाणून बुजून मारलं नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे बिग बॉसने कॅमेरा फिरवला आता लगेच दिसतंय ते. तरीही मी पाहिलं पण एवढं दिसत नाही. पण ते रिअल काय आहे ना, आता ते कंटेस्टंटच सांगू शकतं जेव्हा घराच्या बाहेर येतील ते, की काय होता तो मॅटर आणि काही नाही. कारण बिग बॉसने कॅमेरा तो फिरवलेला दिसलेला आहे. तरी बघूयात आता भाऊच्या धक्क्यावर काय होतं. विशाल म्हणतो. आणि तुम्हाला एक सांगू का, भाऊच्या धक्क्यावर मी म्हणते काय होतं, पण रुचिताला ते अजून काढणार नाही. कारण रुचिता जी ना घरात कंटेंट देते, एक विलनचा कंटेंट देते. त्याच्यामुळे ना मला नाही वाटत काढतील. इकडे काय बघितलं आपण, विशाल म्हणतो शॉकिंग आहे की आयुषने ओमकारला म्हणतो की आता तुम्हाला तर माहिती आहे त्या दोघं म्हणजे यांना आहे ना पट्ट्या पट्ट्यांमध्ये बांधल्या, कोणाला दुश्मनांना. त्याच्यामुळे मग विशाल बरोबर कोणाला बांधले, तो ओमकारला. तर तो ओमकारला म्हणतो का बाबा त्यांनी नॉमिनेट केलं, शॉकिंग आहे. तर विशाल म्हणतो, सॉरी आयुष ओमकार म्हणतो, मला माहितीच नव्हतं की तुम्हाला नॉमिनेट करेल. सगळ्यात महत्त्वाचं हेच माझ्यासाठी शॉकिंग होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आज 15 एक कंटेस्टंट आहे घरात. आणि मेन म्हणजे बहुतेक घरात असे आहे की ज्यांचा गेम नाही आहे घरात, पण त्यांनी पहिलेच माझं नाव घेतलं. मला माहितीच नव्हतं तो माझं नाव घेईल. विशाल, तुला काय वाटतं, त्याने अनाऊन्समेंट करायला हवी होती का आयुषने, का ओमकार मी तुझं नाव घेणार आहे कारण मला तुझा गेम दिसत नाही, किंवा मग मला घरात दुसरे कोणती नावच नव्हती यायला म्हणून मी तुझं नाव घेतो, असं काही, की आपण मैत्री घराच्या बाहेर निभवू इथे नाही. ते एक सांगू का, आयुषने स्वतःच्या पायावर ना एक सांगू कुऱ्हाड मारून घेतली ओमकारला त्याच्या विरुद्ध करून. खरं ते सांगते, त्याच्याने त्याचा गेम थोडा डाऊन गेला आहे. ओमकारला त्यांनी जे विरुद्ध केलं आणि हे जे ना ओमकारच्या पक्षात गेले, म्हणजे पक्षात नाही म्हणणार मी, पक्ष ते वेगळं होऊन जातं. म्हणजे ओमकारच्या बाजूने या गोष्टी गेलेल्या आहेत सगळ्या. आणि ओमकारला वोट्स पण खूप येत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की वोट्स चांगले येत आहे ओमकारला. त्याला ते एक सिंपती मिळाली आहे की बाबा आयुषनी काय आता मैत्री तोडून खंजीर खुपसला आहे ते म्हणता ना तसं. त्याच्यामुळे ती सिंपती ना सगळी ओमकारला मिळाली आणि आयुष ठरला आहे विलन म्हणून. आयुष ना वोट्स म्हणजे खूप कमी येतात, खूप कमी येत आहे आयुषला. ठीक आहे. म्हणून तर आपण इकडं बघितलं की प्रभूला विशाल पोक करतो, विशाल प्रभूला पोक करतो. मी तुम्हाला हे सांगते विशाल प्रभूला का पोक करतो. त्याला माहिती आहे का प्रभू जो आहे तो बोलून टाकतो आणि त्याला कुठं ना कुठे त्याच्या तोंडून असं काही काढून घ्यायचं आहे किंवा मग असं काही त्याच्या तोंडून वदवून घ्यायचं आहे की ना ते बाहेर चुकीचं दिसेल. इवन तो प्रभूच्या ऑडियन्सवर पण जातो आहे. तर मी विशाल तुला सांगू इच्छिते का तू येऊन जाऊन तुझ्या फॉलोअर्सबद्दल बोलतो किंवा मग प्रभूच्या फॉलोअर्सबद्दल बोलतो. इवन रितेश सरांनी पण हा मुद्दा काढला होता. तर तुझ्यापेक्षा तर नक्कीच प्रभूचे फॉलोअर्स जास्त आहे. तू त्याची चिंता बिलकुल नको करू फॉलोअर्सची.
आणि त्याला असंच वाटतं की बुवा त्याचे ऑडियन्स जे चुकीचं गेले. अरे त्याची ऑडियन्स सोड, तुझी ऑडियन्स बघ विशाल. त्याची तर ऑडियन्स त्याला कदाचित वोट्स करतेच आहे प्रभूची, कारण ते गेम पोरगं चांगलं खेळतं आहे. आणि यामध्ये काय झालं आहे, याचाच पोपट झाला आहे. कोणाचा? विशालचा. त्याला चिडवून खरं म्हणजे. आणि तो दिसतोय. मग प्रभूला म्हणतो तो, तू तुझे वोट आहे ना वेस्ट केले नॉमिनेशनमध्ये. तू तुझे वोट्स वेस्ट केले. परत अजून काय बोलला तुम्हाला सांगते मी. प्रभू हेही बोलला की मला फरक पडत नाही. आणि तुम्ही काय बोलता विशाल दादा, तुमची एवढी बॉडी काय कामाची. आणि विशाल जो आहे ना, सगळ्यांचे गेम जे आहे ना, बट्ट्या बोळ करायचे कामं जो आहे ना चालू केले विशालने. आणि इकडे हे पण पाहिलं आपण की प्रभूने ना विशालची बोलती जी ना पूर्णपणे बंद करून टाकली. पूर्णपणे बंद. डायरेक्ट बोलला, भाई एवढी मोठी बॉडी असून फायदा काय तुमचा विशाल दादा, तुमचा बॉडी असून काही फायदा नाही. तर हे पण बोलला. आणि हा फक्त त्याला म्हणतो, अरे नॉमिनेट झाला तू, मी नॉमिनेट नाही तू नॉमिनेट झाला, मी नॉमिनेट नाही तू नॉमिनेट झाला. अरे मग कोणती मोठी गोष्ट घडली, तो नॉमिनेट झाला तर तो सेफही होईल. चांगले वोट्स येत आहे त्याला, खूप चांगले वोट्स येत आहे त्याला. विशाल जेवढे तुला येत नव्हता त्याच्यापेक्षा जास्त वोट्स त्याला येत आहे प्रभूला. तर तू प्रभूची चिंता तर बिलकुलच करू नको. इकडं याचं चालू होतं. तर विशाल जो आहे ना एकंदरीत प्रभूला चिडवताना दिसलं. हे एकदम चुकीचं दिसलं मला, एकदम हे लहान मुलासारखं नाही का, की चिडवायचं काम. तो ॲक्च्युली ना त्याचं आहे ना काय होतं माहिती का, प्रभूच्या तोंडून काढायचं. पण प्रभू जो आहे ना, प्रभूची गेम आहे ना ही विशालपेक्षा पण भारी आहे. प्रभू हुशार आहे आणि प्रभूला माहिती आहे किती आणि कुठपर्यंत बोलायचं, आणि तो ते बोलला पण आहे. तर नंतर विशाल हे पण म्हणतो, ते बोल ना प्रभू काय, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओय यूट्यूबवाल्यांबद्दल ना काही बोलू नको हो बरं का विशाल कोटिया. यूट्यूबवाला तुझ्या विरुद्धाने तर खतरनाक ॲक्शन घेतली नाही तुझ्या पोर, तुला माहीत नाही यूट्यूबर्स. सो आहे ना यूट्यूबर्सबद्दल काही बोलू नको तू. हेच म्हणेल मी. तर तो बोलेल ना प्रभू, त्याला काय बोलायचं, लाईक शेअर सबस्क्राईब तो बोलेल. आणि तो बोलतो पण. आणि जसं मी बोलले तुझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स नक्की द्यायचे त्याला. मग नंतर इकडं आपण बघितलं करण सचिनला म्हणतोय, तुम्ही चिमणीची आठवण काढत होते ना, मला इथं खूप फील होत होतं. हो करण, तू सर्वांना आहे ना बाहेर बसून प्रेक्षक बनवून दिलासेच दे. गेम नाही दिसत यार करणची. तो दिलासा देत होता सचिन कुमावत यांना. कबा चिमणीची आठवण काढून मलाही फील होतं. नंतर सचिन थोडासा इमोशनल झाला. नंतर आपण बघितलं आयुष ओमकारला बोलतोय का तुझा गेम वीक होता. आयुष बोलतोय हे. तुम्हाला सांगू का, आपण आयुष, मी तुला सांगू इच्छिते, तुला बिग बॉसचा गेम समजला आहे की नाही समजला, आणि किंवा मग कितपत समजला माहीत नाही. पण जेव्हा आपण एका टीमकडून खेळतो ना, आपण कोणत्या टीम असो, तो समोरच्या टीमचा थोडासा आदर्श आहे टोळीचा. ते विशाल पण बोलला आहे आज की ते एकमेकांना आहे ना, कधीच नॉमिनेट नाही करत, कधीच नाही. अनुश्रीने रुचिताला कधी केले, विशालला कधी केले नॉमिनेट, रोशनला कधी केले नाही. रोशनने कधी केले या तिघांना, रुचिता अनुश्री किंवा विशालला नाही. विशालने पण केलं आहे त्या तीनपैकी कोणालाच नाही. रुचिता पण इव्हन केले नाही. रुचिताने पण कोणालाच ना नॉमिनेट केलं आहे ना काही केलं. तर याला म्हणता एकी. तर यांच्या ग्रुपमध्ये ना एकही दिसतच नाही. सगळे ना काय ते म्हणता गुड बुक्सवाला गेम खेळतात, गुड बुक्स. ती करण आणि प्राजक्ता तर ते काय वरती बाल्कनीतच बसलेलं असतात दिवसभर, काय माहिती काय करतात ते. त्याच्यामध्येच चालून जातं सोनवणे मावशी, मध्येच प्रतापराव विश्वासराव, मध्ये अजून काय काय मध्ये अजून काय असेल ते. त्या गोष्टी त्याचे जे स्विच ऑन स्विच ऑफ होत असतात ही त्याची गेम आहे. नाही, पण करणचा गेम चालू आहे इथे. मास्टर माइंड, द मास्टर माइंड करण.
आणि करणनी मास्टर माइंड बनून बरोबर आयुषला कदाचित ओढलं आहे तिकडे, आणि आयुष करणचा भक्त झाला आहे. करण बरोबर बसेला तो, करण प्राजक्ताबरोबर. आणि तुम्हाला एक सांगू, खरोखरच आयुषला आहे ना कदाचित करण प्राजक्ता यांनीच ब्रेन वॉश केला, म्हणूनच तो ओमकार वगैरे यांच्या विरुद्ध गेला असावा, मला असं वाटतं गेमच्या अकॉर्डिंग. पण त्यांनी हे बघायला पाहिजे, जो करण आपल्याला शिकवतोय तो गेला का प्राजक्ताच्या विरोधात, त्यांनी केलं प्राजक्ताला नॉमिनेट, जरा ते पण बघ आयुष. ठीक आहे. आणि हे जे ना हे तन्वीने ओळखलं आहे चांगलं, की करणने पट्टी पडवली, करणचा गेम चालू झाला आहे. द मास्टर माइंडनी त्याचे पत्ते खोलायला चालू केले, आणि पहिला पत्ता होता आयुष, त्याने त्याला त्याच्या बाजूने ओढले. आता बघूया आयुष काय करतो. मला हसू येतं यार सिरियसली. म्हणजे इकडे मग हे बोलल्यानंतर हा बोलला की तू वीक आहे, मी वीक आहे, ठीक आहे, आणि मैत्रीण आपण घराबाहेर निभवू. वा. ओमकार बोलला ठीक आहे तुझा निर्णय, आता मी काय बोलू शकत नाही, पण एक्सपेक्ट नको करू. नाही, मला नाही वाटत की ना आता ओमकार आणि आयुषमध्ये जो मैत्रीमध्ये तडा गेला ना, ही मैत्री बाहेर पण राहणार नाही. लक्षात ठेवा ही नेहमी, की ना दोघांमध्ये जो तडा गेला आता ही मैत्री परत नाही होणार. आणि आयुषने ना त्याच्या गेमवरच आहे ना ही एक मोठी कुऱ्हाड जी ना ती मारून घेतलेली एकंदरीत दिसतंय त्या गोष्टी, की आयुषने स्वतःच्या गेम पायावर कुऱ्हाड मारलेली. आणि आता याच्यात राकेश पण काय करेल. इवन आता आज आपण बघितलं की राकेशसुद्धा विशाल, अनुश्री, रुचिता यांच्याबरोबर बसलेला होता. मग कारण त्याच्याच टीममधले लोक जे ना फुटताय, गुडबुक्सवाली गेम खेळताय, ड्युअल फेस आहे. तो म्हणाल कमीत कमी यार हे लोक तर लॉयल आहे एकमेकांसोबत, टोळीवाले. त्याच्यामुळं आज ना मला राकेश फुल एन्जॉय घेताना दिसला, हसताना दिसला, एक ऑडियन्स बनवून एक, म्हणून मला आज एकंदरीत राकेश आज आवडला. छान, गुड. काय करणार तो यांची बाजू घेऊन, हेच जर एकमेकांना नॉमिनेट करताय तो काय करत. तर आपण म्हटलं आयुष, करण, प्राजक्ता आणि सचिन हे बसलेले. करण म्हणतोय राकेशचा गेम माहिती का तुला, रोशनचा गेम माहिती का. राकेश काय करतो, राकेश फक्त बसला राहतो, बाकी काही गेम नाही याचा. आणि करणला मला हे कळत नाही, करणला स्वतःचा गेम माहिती का. ते माहीत असणं बी गरजेचं आहे. करण द मास्टर माइंड, करण प्लीज सांग आम्हाला तुझा गेम काय. पण नाही, पण त्याचा गेम इथं चालू आहे. तो बोलतो एक त्याच्या ग्रुपबरोबर, आणि त्याची इथे गेम जो आहे ना कंटिन्यू चालू असतो, की मी आता काय करणार, मी आता कोणाला घेऊ, मी आता कोणाला घेऊन बसू. अरे भांडण चाललं आहे, चला मी जाऊन ऐकतो काय चाललं आहे. एकदम त्याच्या अंगात अचानक सोनवणे मावशी ते नाही का. अरे यार एक सांगू, शेजारचे बी एवढे इंटरेस्टेड नसतं रे दरवाजाला कान लावून. हे डायरेक्ट कान लावून ऐकतं. चालू झाले प्राजक्ता चालू झाले. अरे बंद झालं. हे नाही का त्या दिवशी हा किस्सा कधी घडला होता माहिती तुम्हाला. त्याशी दीपाली आणि राकेशचं वाजत होतं ना, तेव्हा याचं सेम होतं. हे एक मिनटं चालू झालं, एक मिनटं ऐकू दे काय म्हणताय. राकेश बोलतोय दीपालीला, दीपाली मॅम बी बोलताय चालू आहे. हो चालू आहे. अरे बंद झालं. हे हा गेम आहे करणचा, हा गेम आहे करणचा. तुम्हाला किती आवडतो. तुम्ही पण असेच ऐकायला जाता का. मला नक्की सांग कमेंटमध्ये. कोणी जात नाही यार, कोणाला एवढं पडलेली नाही, सगळे बिचारे कामकाजी लोक, काही घेणं नाही. हे फक्त करणमध्ये सोनवणे मावशी घुसते कदाचित आतून, किंवा मग तो असाच आहे. आजकाल पहिले तरी त्या गोष्टी राहायच्या की यार शेजारच्या भांडणांमध्ये लोकांना असं इंटरेस्ट घेऊन ऐकायचे, कोण काय बोलतं. आता ते राहिलं नाही. तर हे सगळं नंतर करण रोशनला बी सल्ला देतोय. रोशन आता काय करायचं माहिती का,
डायरेक्ट जाऊन भिडायचं, डायरेक्ट जाऊन नडायचं, डायरेक्ट भिडायचं. आता काही टेन्शनच नाही घ्यायचं. तू भिड, मी बाल्कनीतून पाहतो, मी आणि प्राजक्ता, आणि मग मी सांगतो तू कुठं चुकला आहे, तू कुठं काय करायला हवं होतं, तू कुठं काय बोलायला पाहिजे. अजून काही करण सगळ्यांचे गेम डिकोड करतोय, स्वतःचा गेम काय खुद का गेम क्या है करण. तर ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं का गेम नाही आहे हे म्हणतो करण, म्हणतो राकेशचा गेम नाही वगैरे, हे झालं. मग याच्यानंतर हे डिस्कशन चालू असतानाच इकडं तन्वी, ओमकार आणि राकेश बसलेले आहेत. तन्वी, ओमकार आणि राकेश बसलेले आहेत. तन्वी बोलते करणने पट्टी ना पडवली त्याला, आयुषला, आणि तो टोटली बदलला आहे यार एवढ्या 1-2 दिवसात. मास्टर माइंडचा गेम ऑन झाला आहे बाई, ऑन झाला आहे फुल डो. आता त्यांनी त्याचे काय म्हणतात ते प्यादे चालू केले. आता आयुषला प्यादा बनवलं आहे. 1, 2, 2.5 काय प्यादा काय चालवलं, मला ते बुद्धिबळ तर काही कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर सांगा मला. तर आयुष टोटली बदलला आहे आणि तो त्याचंच नुकसान करतो हे खरं आहे. त्याच्या गेमवर जबरदस्त इफेक्ट पडायला याच्याने, कारण गेमच चेंज करून टाकला त्याने. म्हणजे ओमकार त्यांच्या विरुद्ध गेला, ते त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी जर तुम्हाला बोलले त्यानंतर इकडं बघा, विशाल, रुचिता, अनुश्री यांचं आहे ना बोलणं चालू आहे. आता विशालच्या नजरेत ना रोशनसुद्धा खटकायला लागला आहे. का बरं माहिती आहे का? त्याला माहिती आहे बाहेर रोशनला जबरदस्त सपोर्ट आहे. तो रोशनची अशी एक चूक शोधत होता जी रोशनने बोलता बोलता त्याला देऊन टाकली. आणि मग जसं ते झालं की गरिबीचं कार्ड खेळतोय वगैरे, माझ्यासाठी ब्रॉन्झ पण लक्झरी आहे वगैरे वगैरे असं काहीतरी, सिल्वर आहे, गोल्ड आहे असं काहीतरी बोलला होता तो काल. जर तू स्ट्रगल करून आलाय तर सगळेजण थोडी ना सोन्याचा चमचा घेऊन, सगळेच थोडी यार शाहरुख यांचे मुलं असतात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आहेत. इवन शाहरुख खानच्या मुलांना पण स्ट्रगल करावं लागतं आजकाल. मग आणि शाहरुख खानचं कुठून आणलं मी? शाहरुख खान कुठे? पण मी एक सांगते, एक एक्झाम्पल देते. एका सोन्याचा चमचा आणि म्हणजे सगळेजण सोन्याचा चमचा येऊन नाही. आता सागर कारंडे, त्याचं पण खूप मोठं स्ट्रगल आहे या कॉमेडी क्षेत्रात. रुचिता पण नाही ना, रोडीज वगैरे तिकडं सगळं ते करून आली आहे. विशाल कोटियान, त्यांनीसुद्धा तो खूप वर्षापासून सिरियल वगैरे करतो. राकेश पण स्ट्रगल करूनच इथपर्यंत आला आहे. कोणी बाई सोन्याचा चमचा घेऊन एकदम पहिल्यापासून एखादा 1,500 करोडचे मालक मालकिनीचं कोणी, म्हणजे त्याचे वडील मालक आहे किंवा मग मोठं नाव असं कोणी आलं आहे असं कोणी नाही बाई. सगळे लोक झिरोतनंच वरती आले. तर हे जे ना काल त्याचं थोडंसं बोलण्यात त्यांना चूक झाली रोशनची. आणि इकडं विशाल, रुचिता, अनुश्री यांचं हेच बोलणं चालू आहे मग की रोशन जो आहे ना हे सिंपथी कार्ड खेळतोय. आणि विशाल आहे ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं विशाल रोशनची जी इमेज ऑडियन्सला सांगून ना त्याचीच गेम खराब करतो. खरं तर माहिती आहे का? कारण जे लोक आहे ना रोशन आहे ना टोळीकडून खेळतो बरोबर. आता जे टोळीचे लोक विशालला म्हणजे रोशनला सपोर्ट करतात ते विशालला पण करतात एकंदरीत. पण आता विशालच जर रोशनच्या विरुद्ध बोलायला ते का सपोर्ट करतील? नाही करणार ते. तर इथं तो म्हणतो का सिंपथी कार्ड खेळतोय, पण कळत नाही त्याला कुठं खेळायचं आणि कुठे काय बोलायचं हे कळत नाही त्याला. तर त्यांनी तो मेन मुद्दाच चुकीचा मांडला. मी म्हणलं ते गरिबीचं कार्ड, ब्रॉन्झ कार्ड, त्याच्यावर यांचं डिस्कशन चालू होतं. नंतर इकडं बघितलं आपण विशाल, रोशन, अनुश्री, रुचिता यांचं डिस्कशन चालू होतं. विशाल बोलला यार काही हो आपली टोळी ना एकमेकांचं म्हणजे नाव नाही घेत नॉमिनेशनला वगैरे. तर राकेश बोलला ना काही असो ते एकमेकांचं नाव नाही घेत, त्यांची टोळी एक आहे. लय भारी वाटलं मला ना, लय भारी वाटलं जेव्हा राकेशने आपल्या टोळीचे नाव घेतलं. मला खूप भारी वाटलं, 1 नंबर वाटलं. माहिती आहे रोशन
हे आपण असेच बरोबर राहू. मग नंतर इकडं ओंकार आणि दिव्याचं आपण डिस्कशन पाहिलं. ओंकार हर्ट आहे कारण आयुषने नाव होतं. खूप हर्ट आहे ओंकार, जे दिसतंय तोंडावरून यार. मी हेच म्हणाल, ओंकार जाऊ दे, तू तुझा इंडिव्हिज्युअल गेम खेळ. आणि तन्वीचा यार गेमच वेगळा चालू यार. तन्वी कळत नाही बाई. तन्वी ना एक वेगळाच मुखवटा घेऊन आली आणि ही ना घराबाहेर खूप वेगळीच मुलगी. मी सांगते तुम्हाला, जे दिसतंय शोमध्ये एकंदरीत. नंतर आपण बघितलं सकाळ झालं आणि गाणं वाजलं, चमचम करता, हो तेच, हे ये नशीला बदन, ते गाणं वाजलं आणि सगळे डान्स करायला लागले. इकडं बाई हे सचिन, करण आणि कोणी यांच्यावर तिसरा बांधलेला, ते तिघंच त्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली तिघांनी. मे बी करण आहे ना वाटतं, हां करण आहे वाटतं, करण, येस. हे तिघांनी डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. त्याच्यानंतर आपण बघितलं रुचिता अनुश्रीला, इतक्या लवकर उठायची सवय नाही आहे ना तुला, तर तू उठली. मग राकेशसाठी उठली म्हणे. राकेश उठतो ना सकाळी लवकर, मग अनुश्री पण उठली, उठावंच लागलं. मग राकेश म्हणतो नाही नाही, रात्री मला वॉशरूमला जायचं ना, ती तेव्हा पण उठली होती अनुश्री. सो रुचिताने थोडंसं चिडवलं ते दोघांना. आणि मी बघते यार राकेश आणि अनुश्रीचं ना ट्युनिंग चांगलं जमतंय बरं का, म्हणजे बोलताय. मला वाटलं हे बोलणारच नाही एकमेकांशी, पण हे बिग बॉसने टास्क छान आणला आहे, दुश्मनांना एकमेकांसोबत भांडवून. इकडं आपण बघितलं रुचिताने आणि तन्वीचं पण भांडण झालं इथे. ते सांगते मी नंतर तुम्हाला. नंतर इकडं बघितलं आपण राकेश म्हणतो रात्री पण उठली माझ्यासाठी. तो अनुश्री आणि राकेश तर मस्त चाललं इथे. मग इकडं करण म्हणतो मला कुऱ्हाड पाहिजे. जे ओंकारने केलं ना ते मला करायचं आहे, सचिनला बोलला. इथं मजाक नसते सांगते की मला कुऱ्हाड पाहिजे. त्यानंतर प्रभूकडे बिस्किट मागितलं कोणी, राकेशने. तिकडं प्रभू बसलेला होता चहा आणि त्याचं बिस्किटचं पुढं घेऊन. तिथं सागरही बसला होता कारण बांधे ना एकमेकांना. मग तिकडून राकेश आला, एक बिस्किट दे. मग बिस्किट दिलं तर त्यांनी अर्धच बिस्किट दिलं प्रभूने अर्धच बिस्किट दिलं. आणि इकडं राकेश म्हणतो अरे काय, मी तुला पूर्ण पुढं देतो, अर्धच. मग त्याच्यानंतर तो द्यायला लागला प्रभू परत एक. राकेश म्हण नाही नाही नको नको, झालं माझं, बस झालं, नको. मग त्यानंतर सागर खूप हसायला लागला. मग तिकडून आहे ना प्राजक्ता, करण सगळे बाई येत होते मधून. आणि सागरने त्यांना कदाचित खुणवून बोलवलं. इकडं प्रभूने काय केलं, त्या पुड्यामध्ये 4-5 बिस्किटं होती बाई, सगळी त्या कपमध्ये टाकून दिली आणि लावलं ना बाई तोंडाला कप. अरे काय आता बिग बॉस हे पण दाखवणार आम्हाला. त्याच्यानंतर तो पुडा अक्षरशः त्याने उलटा केला त्याच्यात आणि डायरेक्ट सागर अक्षरशः तोंड धरून धरून हसायला लागला. अरे वो काय आहे हे म्हणे, लय कॉमेडी बाबा तू. नंतर बाई सागर ओंकारला का तू इतकं रिॲक्ट केलं, काय झालं ते नॉमिनेशन टास्कमध्ये. सागर दादा तुला माहीत नाही का, सगळं तर डोळ्यासमोरच घडलं, तरी तू त्याला विचारतोय ओंकारला. तर काय झालं, तर तो ओंकार म्हणतो काही नाही, एवढंच की आयुषला मला जर नॉमिनेट करायचं होतं तर शेवटी नाव घेतलं असतं, पहिले का बरं नाव घेतलं त्यांनी माझं, का बरं बाकीचे कोणी कंटेस्टंट दिसत नव्हते का, तर या गोष्टी जाणून. तर सागर म्हणतो का तुला माहिती नव्हतं का तो तुझं नाव घेणार आहे. ओंकार म्हणतो नाही, मलाच ऐकून जरा शॉक लागला की याने माझं नाव घेतलं, सगळ्यात महत्त्वाचं तर नंतर आपण बघितलं नाव तर घेतलं यांनी. सागर म्हणतो अच्छा अच्छा असं झालं का, बरं बरं ठीक आहे ओके. असं सगळं झालं आणि त्यानंतर इकडे मग सागर तुम्हाला काय वाटतं, आयुषने अशी काय अनाऊन्समेंट वगैरे करायला हवी होती की मी ओंकारला नॉमिनेट करतोय असं काहीतरी, मी ओंकारला नॉमिनेट करतोय असं काहीतरी अनाऊन्समेंट करायची होती. मग ओंकार म्हणला असतं नाही 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 मला का नॉमिनेट करतोय, तुला बाकीचे कंटेस्टंट दिसत, तुला सचिन भाऊ दिसत नाही, तुला करण दिसत नाही,
तुला दुसरे कोणी दिसत नाही का? तू मलाच का नॉमिनेट करतोय? तुझ्याकडे खूप ऑप्शन्स आहे दुसरे. पण नाही, आयुषला येस, त्यालाच नॉमिनेट कर. मी बघते यार, आयुषला आहे ना तर टोळीच्या विरुद्धच जायचं नाही ना. तू रुचिताला मेन म्हणजे ना, ती टोळी एकमेकांना नॉमिनेट नाही करत आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पण एक ऑब्झर्व केला असेल ना आपण, तर या टोळीला पण आहे ना हे बाकीचे लोक नॉमिनेट नाही करत आहे बाई. सगळ्यात मोठा मुद्दा की टोळीतले लोकसुद्धा हे बाकीचे, म्हणजे टोळीतल्या लोकांना हे बाकीचे सुद्धा नॉमिनेट नाही करत आहे बाई. मोठी गोष्ट आहे बाई, खरंच मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर ओमकार, पहिले माझं नाव अनएक्सपेक्टेड होतं. नंतर नंतर माझं नाव घेतलं. नंतर इकडं विशाल वर्सेस प्रभू चालू आलं. प्रभूला अरे नॉमिनेटेड आहे तू, नॉमिनेटेड म्हणून चिडवतोय. तर तो तुम्हाला गर्व आहे मी नॉमिनेटेड आहे. मी खुश आहे, मी खुश आहे, मी नॉमिनेटेड आहे, मला फरक पडत नाही, असं प्रभूचं म्हणणं होतं बाई. मग नंतर इकडं विशाल प्रभूला, तू हिच्यासारखं बोल ना, टकाटकान पकापका असं काहीतरी बोलला तो. इथं चालू होतं आणि यांचं आहे नाही, इथं आर्ग्युमेंट बराच वेळ चाललं. नंतर प्रभू हेही बोलला, बाई तुझी एवढी बॉडी काही कामाची नाही वगैरे. त्या प्रभूने त्याला पूर्ण बोलती बंद करून टाकली. अरे विशाल, तू जे काढायचा प्रयत्न करतो ना, तर ते प्रभू तोंड नाही उघडणार रे. तो तुझ्यापेक्षा भारी गेम खेळतो, सिम्पल. नंतर इकडं प्राजक्ता, अनुश्री भांडी घास. अनुश्री होती, मला ना खूप कंटाळा आलाय बाई, भांडी घासायची नाही मला, मला काही काम नाही करायचं. मग प्राजक्ता राकेशला बोलती का हे चॉपिंग करून दे किंवा ते चॉपिंग. तर ते नाही, मला तिकडं जायचं पण कंटाळा आलाय, मी पण जाणार नाही तिकडं, तो पण काही करणार नाही, मी पण काही करणार नाही. राकेश फुल हसत होता, फुल हसत होता. त्याला वाटतं यार बरं आहे, आपल्याला पण ड्युटीपासून थोडीशी शांती आराम. तर तो पण हसत होता. वरतून मग प्राजक्ता म्हणते की हा ॲटिट्यूड चालणार नाही, तिला चॉपिंग पण नाही करायची आहे, आणि तिला भांडी पण नाही घासायची. इवन तिला नाही करायचं तर ती राकेशला पण काही करून देत नाही आहे, आरवीला पण काही करू देत नाही आहे ती. मग मी पण जेवण बनवणार नाही, मग मी करत नाही, आणि राकेशला ती म्हणते मी करत नाही आणि राकेश पण करणार नाही, अनुश्री. मग इकडं दीपाली विशालला, तू मध्ये पडू नको. विशाल म्हणतो नाही मी नाही पडते, आपण फक्त आपली ड्युटी करणार बस. मग राकेश आहे ना खूप हसतो इकडे. राकेश हसतोय, इकडं लग प्राजक्ता करणं, ही बघ बघ आरबी कसा हसतोय ना, कारण म्हणतो बघ ना कसा हसतोय. इकडं सचिन, हसतोय यार आरबी. इकडं लगेच हे बाकीचे, यार आरबी हसतोय. अरे कोणती मोठी गोष्ट आली. तुम्ही एक टीम मिळून खेळू नाही शकत, एकमेकांनाच नॉमिनेट करताय तुम्ही, काय म्हणायचं. आरबी करणार काय. मग हसतोय तो, त्याला कळायला असेल बा इकडच्यांपेक्षा ड्युअल फेसपेक्षा हे बरे बाई, तोंडावर बोलताना मोकळे होता. मग नंतर प्राजक्ता रोशन करण डिस्कशन बरं का इकडे. यात ना राकेशला आहे ना हसण्यासारखं काय, एक तर ड्युटी पण करत नाही आहे. नंतर प्राजक्ता राकेशला, आरबी दिस इज नॉट फनी, आरबी दिस इज नॉट फनी, दिस इज नॉट फनी ॲट ऑल. असं चालू होतं. नंतर राकेश अनुश्रीच्या आपण गप्पा पाहिल्या बाई, गप्पा मारतंय बाई, मस्त पटतंय बाई दोघांचं. मग आणि इकडं ना विशाला फुल जेलसी होती बरं का, की यार अनुश्री तिकडच्या टीममध्ये तर नाही जाणार, ही राकेशवर खेळायला लागली तर आपलं काय व्हायचं इकडं. एक तर ती रुचिता अशी. आपण इथलं ओमकारनी पण ड्युटी करायला साफ नकार दिला की करणार नाही. नंतर अनुश्री विशालला, मला ना माणुसकीला आहे ना, विशाल राकेश ओंकार म्हणजे यांचं डिस्कशन, मला ना माणुसकीला जरा ना थोडंसं हेच होते, म्हणजे माणुसकी विसरत आहे लोक, असं तिचं म्हणणं. माणुसकीचा पॉईंट याच्यात लिहिला होता मी, जाऊ दे. तर हे म्हणजे
ना असं माणुसकीला आहे ना असं थोडंसं हे वाटतं. हे इथं नाही आहे थोडंसं लिहिलं नाही मी कदाचित हे खाली लिहिलं मागे लिहिले. मी सांगते तो काय पॉईंट होता यांचा अनुश्री आणि विशालचं डिस्कशन. हां इकडे पुढे सांगते मी. इकडे कोण कोण बसलं होतं? विशाल, राकेश, अनुश्री, ओमकार यांचं डिस्कशन चालू होतं की राकेश अनुश्री सोबतच वॉशरूमला जायचं. दोघांना एकत्रच वॉशरूम लागते आजकाल. दोघं एकत्र जात आहे आजकाल. पटायला लागलं बे राकेश आणि अनुश्रीचं. राकेश म्हणतो अरे भारी जमते बाई, टायमिंग बी जमतं आहे आपला, क्या बात आहे. विशालचं असं चालू होतं, जेलेसी ऑन पिक. की अनुश्री तिकडच्या टोळीत गेली तर माझ्या टोळीचं काय व्हायचं असं विशालला चिंता. विशालचं तोंड उतरलं. मानुश्री अरे मी चांगलीच आहे. राकेश तारीफ करतो ना मी चांगलीच आहे. विशाल काल रोशनने ना शॉक केलं मला खूप. मग विशाल म्हणतोय रोशनला ना म्हणजे मुद्दा सांगावे म्हणजे विशाल म्हणतोय का रोशनला मुद्दे सांगत बसावे लागतात बघा का, त्याला कळत नाही. राकेश म्हणतो हो बरोबरच बोलतो तू. इथं रोशनबद्दल डिस्कशन चालू आहे. आता हे जे डिस्कशन ना बघूया रोशनला दाखवण्यात येतं की नाही. ते चुगली दार वगैरे उघडतात ना भाऊच्या धक्क्यावर. बघू रोशनला टोळीतून काढतील काय, यांचे डिस्कशन चालू होतं ते दाखवतील का. मग नंतर आयुष म्हणतो करणला टोळीत बसले राकेश. अरे मग काय करणार, तुमच्यातच एकी नाही. आयुष तू सांग, तू तर सगळ्यांमध्ये बसतोय, सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहतोय. तू केलं का विशालला नॉमिनेट? तू केलं का रुचिताला अनुश्रीला नॉमिनेट? त्यानंतर तो जॉईन नाही करणार पण टोळी. इथं चालू होतं म्हणजे इथं आयुष आणि करणचं डिस्कशन चालतं आहे. राकेश दादा बघ राकेश सर टोळीत बसले. हसताय बोलताय राकेश सर. आयुष म्हणतो करणला. करण म्हणतो नाही पण आहे ना राकेश त्यांची टोळी जॉईन नाही करणार. मास्टर माइंड बोलला आहे तर हे एकदम खरं असणार. राकेश टोळी कधी जॉईन करणार नाही लक्षात ठेवाय. द मास्टर माइंड आपल्याला सांगतोय. येस. आणि आपल्यासोबत ऑडियन्स म्हणजे ऑडियन्सला म्हणजे आपल्याला सांगतो. त्यानंतर बाई आपण बघितलं रुचिता आयुषला बेल्ट घालून गेले का पाण्यात असं विचारते. त्यानंतर आपण अजून एक पाहिलं की तन्वी, रुचिता, राकेश, अनुश्री हे बसलेले. नंतर राकेश कपडे सारखेच घातले दोघींनी. कोणी? येस रुचिता आणि काय नाव विचार एक सेकंड. कपडे सारखेच घातले यांनी, काहीतरी कनेक्शन आहे. नंतर प्रभू सागरला तुम्ही मला असं नाही बोलायला पाहिजे होतं, मग मला ना हर्ट झालं. सागर म्हणतो अच्छा बरं नाही बोलणार मी, बरं ठीक आहे हर्ट झालं. नंतर आपण बघितलं तन्वी, राकेश दादा मला आठवण येते, चल ना आपण फोनवर बोलायची ॲक्टिंग करूया. मग तन्वीने फोन केला. हॅलो राकेश दादा काय करतोय? राकेश तो काय नाही गं मी बसलो इथं जरा बाहेर आलो आहे. अच्छा मग आहे ना राकेश म्हणतो काय गं सारखी ती नेहमी कशी दिसते घरात? काय नाही सारखी पेटलेली असते अशीच दिसते. मग ही म्हणते तन्वी कसं चाललं आहे बाहेर? राकेशने लगेच फोन ठेवून दिला. मला नाही माहिती बाहेर कसं चाललं, तुला काय सांगू मी. नंतर इकडं बघितलं अनुश्री म्हणते ए तन्वी आता मला फोन कर मी बोलते तुझ्याशी. मग तन्वीने क्या हॅलो अनुश्री कशी आहे? अनुश्री म्हणते हॅलो नेटवर्क नाही हॅलो नेटवर्क नाही आवाज येत नाही. तन्वी म्हणते हो का नेटवर्क नाही? अगं तुझं नेटवर्क पण चोरीलाच गेलं आहे कदाचित. तर इथं जबरदस्त हसले. ही पंचलाईन भारी होती तिला अनुश्रीला. नंतर इकडं बघितलं आपण अनुश्री, राकेश, विशाल आणि ओमकार हे बसलेत. आणि विशाल म्हणतोय खरं नॉमिनेशनमध्ये ना नेहमी वाचतो. तो गेम म्हणतो पण काही गेम नाही आहे त्याचा, दिसतही नाही. अगदी खरं बोलला आहे. आणि सर्व अर्धे लोक म्हणजे निघून गेल्यावर ना तेव्हा कळेल का यार सगळे चांगले निघून गेले नारायला असं.
मग तो म्हणतो की आपल्याला पण लवकरात लवकर पावलं उचलायला हवी आता. म्हणजे याचं एकंदरीत हे म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून करणला आता टार्गेट करायचं आणि करायला नॉमिनेट करायचं असं म्हणणं आहे याचं. मग अनुश्री म्हणते अरे तो खूप इनोसंट आहे, वेगळं करूया वाटतं त्याला. अच्छा. मग विशाल म्हणतो दीपाली मॅम दरवेळी यार नॉमिनेट होता बरं का. मग अनुश्री हां काइंड ऑफ होतात असं तिचं म्हणणं आहे. मग बिग बॉस बोलले रुचिता तन्वी. रुचिता खूप छान दिसताय. मग तन्वी म्हणते थँक्यू बिग बॉस. मग बिग बॉस म्हणे तन्वी रुचिता छान दिसते ना. तन्वी म्हणते हो बिग बॉस छान दिसते ती. मग चला बिग बॉस म्हणताय रुचिता आणि तन्वीने एकमेकींची स्तुती करायची, तारीफ करायची. मग त्या तारीफ करत त्या. मग बिग बॉस म्हणताय आता मी ना टास्क देतो तुम्हाला. टास्क देतो, बहुमताने सांगा दोघींपैकी कोण उत्तम खोटं बोललं आहे. त्यानंतर कंटेस्टंटने दोघींचं नाव घेतलं. मग बिग बॉस बोलताय करण सचिन कशी चालली तुमची पिकनिक. करण सचिन आणि कोण आहे यांच्याबरोबर, करण सचिन कोणतरी अजून एक जण बांधलं आहे ना, मी आत्ता नाव घेतलं. मग यांना विचारलं कशी चालली तुमची पिकनिक. मग हे म्हणतात मस्त चालली आमची पिकनिक. मग बिग बॉस म्हणे दीपाली दिव्याला कसं चाललं आहे तुमच्या दोघींचं नातं. तर दोघी तापट आहात ना, म्हणून म्हणलं का दोघी तापट आहात की दादा बापट आहेत. हे भारी होतं. सगळे हसायला लागले. मग त्यानंतर तन्वी रुचिता ओंकार आणि विशाल यांचं बोलणं झालं. तन्वी रुचिता ओंकार विशाल हे बसलेले आणि रुचिता अजूनही वेळ नाही गेली आहे, ओळख मित्रमैत्रीलाच एकमेकांचं लागतं असं म्हणणं आहे तिचं रुचिताचं. मग विशाल म्हणतो तन्वीला विचार का तिने टोळी का सोडली. रुचिता ती बाई काय वापर करून झाला मधीला सोडली, आता काही काम नाही ना टोळीचं. मग ती म्हणे रुचिता जसं तन्वीला समजलं की रुचिता निगेटिव्हमध्ये जाती भाऊच्या धक्क्यावर, ती डायरेक्ट गायबच झाली. स्वतः दिसायचं नाही आणि दुसरं दिसलं का मी बोलायचं. मग तन्वी म्हणते शिव्या देणाऱ्या मुलींसोबत बसायचं नाही असं माझी आई म्हणते. त्याच्यामुळं मग बोलणं नकोच. मग रुचिता म्हणते प्रभू रोशनची तारीफ झाली तर लगेच त्यांच्याबरोबर गेली. लेवल नाहीच आहे तुझी नामची. मग म्हणे आरडा ओरडा करा, जे वापरून सोडतात ते करतात, ते बोलतात अर्ध्या टोळीचा वापर केला. नाही अख्ख्या टोळीचा वापर केला सॉरी. हिच्याकडून व्हिजिबिलिटी मिळणार नाही मला असं ती बोलते. मग प्राजक्त म्हणते त्यांनी पेटवलं आहे आणि तुम्ही पेटलात. कोणी माहिती का, हे विशालनी केलेलं आहे. लेट मी टेल यू, तुम्हाला सांगते विशालनी केलं आहे हे. आणि ती एकदम बरोबर, कारण विशालनी काढलं होतं हे टॉपिक. जर तुम्ही बघितलं असेल, विशाल बोलला का तन्वीला विचार का टोळी का सोडली, हे विशालने चालू केलं होतं ही गोष्ट खरी. मग सर्व येऊन बसले तिथे, आपण बघितलं सगळे भांडण. करण तर एक नंबर येऊन बसलं, करण एन्जॉय करतो. वरून करण म्हणतो आम्ही पण बसलो आहे बरं का, चालू दे आम्ही एन्जॉय करतो. द मास्टर माइंड ऐकायला बसलेत. आता यांनी अजून जोरात भांडायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला. मग त्याच्यानंतर तन्वी ती माझ्यासमोर बोलली वापरणं हिचं खूप झालं. काय वापरलं मी असं तिचं म्हणणं आहे. पण तर राकेश अनुश्री किचनमध्ये ह्यांचा नुसता नॉईज चालू आहे ना, रिकामं भांडताय काही गोष्टींना परिणाम किती दिवसांचं आहे असं या दोघांचं म्हणणं झालं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं प्रभू सागरला झालं गेलं काढताय. प्रभू सागरला म्हणते काय हे झालं गेलं काढताय आता असं. मग रुचिता मला नाही एक्सपेक्टेड, नका स्टँड घेऊ माझ्यासाठी असं. तर मग तन्वी बोलली का तू मला बोलली डॅश 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 इथे शिवी काहीतरी. आणि मग तेव्हा मग फ्रेंडशिप तुटली. बरोबर आहे, शिव्या दिल्यावर फ्रेंडशिप राहणार आहे का, तुटणारच ना. तिला हर्ट झालं ते. मग विशाल बजर दाबायच्या टास्कमध्ये का सपोर्ट केला, मग काय सपोर्ट केला मग.
मग तन्वी रोशनला बोलते का तू आजारी होता ना, ॲक्च्युली मला तर हा विषय इथं काढायचा पण नव्हता, पण आता तू काढायला भाग पाडलं. हं मग तन्वी रोशनला ते तू आजारी होता ना, तेव्हा तुझ्या बाजूला मी रडत होते. भांडी वगैरे घासून यायची, सगळं 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 करून यायची. मी आजारी होते तेव्हा जवळून गेला 3दा तरी पण विचारलं नाही. हे तर चुकीचं आहे रोशन दादा मग तुमचं. विचारलं नाही. तू विचार केला का मला कसं वाटलं असेल? बरोबर आहे, वाईट तर वाटलं असेल ना. कधी यार मला असं वाटतंय जे पण आपल्या अडचणीच्या काळात तुम्हाला पण मी एक सल्ला देऊ इच्छिते. जे पण व्यक्ती मग तो कोणी असो, मित्र असो, मैत्री असो, भाऊ असो, बहीण असो, कझन असो, कोणी पण असो, ज्यांनी आपली अडचणीच्या वेळेस साथ दिली ना त्या व्यक्तींना कधी विसरायचं नाही. सिम्पल. नेहमी लक्षात ठेवा मित्र की जो आपल्याला आहे ना आजारपणात म्हणा किंवा मग कोणत्याही अडचणीत म्हणा, आर्थिक अडचण असेल कोणती असेल किंवा एखादी मानसिक अडचण असेल, ते असतं ना बाई, कोणाला नोकरी भेटत नसते, कोणाचा ब्रेकअप होतो, खूप खूप अडचणी असतात लोकांच्या लाईफमध्ये. जबाबदारी ढिगभर पडलेल्या असतात पण पैशांमध्ये भागत नाही तेवढ्या. लोकांच्या जीवनात खूप अडचणी खूप. तर म्हणून आहे ना जे आपल्या अडचणीत कामं येतं ना किंवा आपल्याला एक हात देतं ना एखाद्या होपचा, तर त्या लोकांना कधी विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. बरं आहे. आणि आपण शोकडे येऊया इकडे. तर नंतर तरी तुम्ही विचारलं नाही मला कसं वाटलं असेल असं तन्वीचं म्हणणं. रोशन मग रुचिता मागचं बिल्डअप निघाला आहे सगळा. मग राकेश म्हणतो रुचिताला, ए प्रियांका. मग रुचिता ती कोण प्रियांका? तर तो अगं मुद्दामून बोललो, असं रिॲक्ट होशील ना तू म्हणून. मग रुचिताला म्हणतो दोघंही गुन्हेगार आहे. काही कोण माहिती का? यूज होणारा आणि यूज करणारा. अगदी करेक्ट. मग रुचिता ती हो बरोबरच बोलतो तू. तशी ती यूज करून घेते. आमचा पण ते यूज होत होता ना, आम्हाला काही कळत नव्हतं. व्हेरी गुड. ते हे आवडलं मला. मग इकडं तन्वी आणि रुचिता बाहेर जात असतात. तेवढ्यात तन्वी आयुषला रेस्ट करायला सांगितलं. काही मेजर आहे का? मेडिसिन घेतल्या तू? खरंच आयुषची तब्येत कदाचित बरोबर नाही, कारण त्यांनी टास्कमध्ये पण पार्टिसिपेट नाही केलं आहे. हे सगळं झालं. मग सर्व म्हणता अनुश्रीला की अनुश्रीला कॅप्टन करूया आपण आणि कोणीच ड्युटी नाही करायची, कारण अनुश्री घरात कवडीचं काही काम करत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की तिला कॅप्टन करून सगळे मस्त ड्युटीपासून ऑफ घेतील आणि सगळं अनुश्री करेल असं म्हणणं आहे त्यांचं. मग नंतर आपण म्हटलं कॅप्टन्सी टास्क आला आणि बिग बॉस म्हणते आयुष यांना आराम करायचा आहे, टास्क करणार नाही, ते त्यांना बरं वाटत नाही. ठीक आहे. मग कॅप्टन कोण होणार नाही तर म्हणजे आयुष पण कॅप्टन्सी रेसमधनं बाहेरच गेला जवळजवळ. आणि आयुषसोबत अजून कोण कोण कॅप्टन बनणार नाही तर राकेश, दीपाली, प्रभू, रुचिता यांची उमेदवारी ऑलरेडी रद्द झालेली आहे, म्हणून हे कॅप्टन बनणार नाही. त्यानंतर फक्त सहभागी होऊ शकता, हे टास्क खेळू शकता. नंतर आपण बघितलं पापड मोडायचे आहे. अरे हे काय टास्क आला पापड मोडीचा. मग पापड मोडायचे आहे, ज्याची उमेदवारी म्हणजे पापड मोडायची आहे आणि तो टास्क जो आहे टास्कमध्ये समोरच्याची जी उमेदवारी ती रद्द करायची, असा टास्क आहे. आणि पापडांचं संरक्षण करायचं आहे. धुडगूस लागणाऱ्या मुलांपासून दोनही टीमला पापड लाटून ते वाचवायचे, संरक्षण करायचं नंतर. सर्व फेऱ्यांच्या शेवटी ना कॅप्टन जो आहे तो अनाऊन्स होईल. टीम ए विशाल, रुचिता, अनुश्री, रोशन, सचिन, सागर. टीम बी राकेश, प्रभू, दिव्या, ओमकार, तन्वी, करण आणि प्राजक्ता. हे आहेत. त्यानंतर आपण इकडं बघितलं रुचिता आणि प्रभूला संचालक केलं. पुढे तर अजून इंटरेस्टिंग आहे. नंतर टास्क चालू झाला आणि टोळीचं पहिलेच डिस्कशन झालं बरं का, की काय करायचं काय नाही. सगळं पहिले डिस्कशन करून घेतलं यांनी. सगळा प्लॅन करून घेतला. मग इकडं रुचिता, अनुश्री. अगं रुचिता, अरे त्यांना पापड घेऊन 10 सेकंद बी नाही झाले, तू गेली मोडायला, पीठ खेळायला म्हणजे फेकायला. अरे काय पहिले चालू तो दे टास्क बाई. नंतर आपण म्हटलं
की अनुश्रीच्या अंगावर प्राजक्ता, दीपाली, तन्वी, रुचिता बाई सगळेच्या सगळे पडले होते. त्या अनुश्रीचा पापड करून टाकला खाली यांनी, पापड का चपाती. ते उठा उठा उठा, रुचिता अरे उठा उठा उठा, तिची चटणी झाली खाली, उठा उठा तुम्ही. मग नंतर प्राजक्ता बोलली, टीव्हीवर बघ, तूच बसली होती तिच्या अंगावर, बावळट बे आकली. यांचं चालू झालं, बावळट बे आकली, यांना तूच मूर्खन, तूच बिंडोके, या सगळ्या गोष्टी चालू झाल्या यांच्या. आणि मग त्यानंतर करण रुचिताच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, कानावर धडाधड पीठ होत होता बाई, कानात सुद्धा पीठ टाकत होता. आणि मग म्हणत होता, ए बोल ना काय झालं, ए बोल ना काय झालं. तो तिला ते ट्रिगर होत होतं सगळ्यात महत्त्वाचं, काय झालं ग बोल ना. नंतर दिव्यानी पण थोडंसं पीठ जे आहे ना थोडंसं असं तिच्यावर टाकलं. नंतर रुचिताने बाई करणला असं ढकलता कमी बी पीठ टाकता असं थोडंसं मारले, हात मारला. पण म्हणतो कुठे कसं लागलं, कारण बिग बॉसने कॅमेरा फिरवला होता. बघूया काय कसं किती लागलं आहे. पण सध्या हेच आहे. मग नंतर तो बोलला, करण चिडला, करण तर चालू आलं, इसने मारा मुझे, अरे हिने मारलं मला, ही मारते काय, मारते काय. मग तन्वी, हिला बाहेर काढा, ही मारते घरात. मग नंतर रुचिता, बिग बॉस फेकताना लागलं आहे, मी मारलेलं नाही. फेकताना म्हणजे ते पीठ फेकत होते ना तेव्हा तिचं म्हणणं फटका लागला आहे, पण तिने मुद्दामून नाही मारलेलं असं तिचं म्हणणं. आता बघूया काय होतं. तर नंतर प्राजक्ता म्हणती, तू सिरियस आहे ना, मग काढ गेममधून तिला. प्राजक्ता बोलते, बाई बघा तू सिरियस आहे ना, मग काढ गेममधून तिला पटापट. मग करण हे म्हणतोय, मी कशाला, बिग बॉसच काढेल ना. तिचं म्हणणं आहे, मग तू तुझा आवाज चढव, कॅमेऱ्यात जाऊन बोल, असं. मग जे वर्क स्टेशनला आहे तेच धरले जातील पापडं आणि पीठ. संचालकने मला मारलं, असं करणचं म्हणणं आहे, संचालकने मला मारलं. पण तर आपण बघितलं, रुचिता, बोंबलायचं नाही, बोंबलायचं ना तितकं बोंबल, जाय काय करायचं कर डायरेक्ट. नंतर प्रभूला लागलंय आणि तो बसलाय बाई पाय धरून, आणि ते प्रभूला ना वेगळंच मनाला आहे ना खोलवर जखम्या झाल्या हो, त्याच्या दिलाला, त्याच्या हृदयाला. कारण तो विशाल आणि तन्वीचा वेगळाच गेम चालू होता. तन्वी लाटणं हिसकत होती आणि तो फुल तिला असा 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 फुल घेत होता. प्रभू पाहत होता, काश विशाल की जगह में होता, काश विशाल की जगह में होता. बस हाच पस्तावा जो प्रभूला होतो आज. त्यानंतर अजून एकदा विशालने हिसकीमध्ये डायरेक्ट तन्वीला वरतीच उचललं. ते प्रभू असं पाहत आहे खाली बसून, तन्वी हे काय करते तू विशाल. मला तर कधी कधी वाटतं विशाल मुद्दामून खरंच धक्का काय प्रभूला जळवायला, असं वाटते मला अगदी प्रभूच्या जवळ. पण ठीक आहे, टास्क खेळत होते, काय एवढं कोण लक्षात ठेवतं. पण आपण म्हणतो एवढं कोण लक्षात ठेवतं, पण विशालच्या डोक्यात 24 तास गेम चालू असतं. गेम प्लॅनिंग प्लॉटिंग एकदम व्यवस्थित चालू असते त्याची. नंतर आपण बघितलं बोंबलायचं तितकं बोंबल, प्रभूला लागलं, प्रभू बसलाय पाय धरून. मग रुचिता करणकडून हिसकते, आपण बघितलं करणकडून हिसकते. ते कशाला आधुनिक आहे ना, कशाला आधुनिक आणतो, तिला म्हणतो रुचिताला चिडवायला. ते काय केलं, रुचिताने ते पापडाचं त्याच्याकडनं धरलं, काय टोपली होती ती दिली पटकून. तर कशाला उगाच हिसकते, मी दुसरी एक घेऊन येतो, माझ्याकडे आहे अजून. हे कमाल होतं रुचिताला चिडवायला. मग नंतर रुचिता, अरे तुझ्यासारखे जाय 56 पाहिले मी, चल होय कर म्हणतो. अरे पण मी 57 आहे, मी 57 57 56 पाहिले ना, मग मी 57. हे अजून भारी होतं. त्याच्यानंतर रुचिता राकेश जवळ आली आणि शोधती,
आपण बघितलं धडाधड सोपे सरकवत होती, धडाधड खाली बघत होती बाई. रुचिता एकदम पागलवाणी करत एकदम काय झालं तिला काही कळतच नाही. ते विशालने असं चार्ज केलं आणि तिला ती एकदम फुल बॅटरी झाली, एकदम ती फुल चार्ज आहे, एकदम फुल तापलेली रुचिता. एकदम येड्यासारखी करते टास्क जिंकायसाठी, काय माहिती का बरं. पण नंतर आपण बघितलं रुचिता राकेशच्या जवळ शोधत होती पीठ वगैरे काय. मग राकेश म्हणतो अंगाशी नाही यायचं, अंगाशी नाही यायचं, लांब लांब लांबनं. रुचिता म्हणते मी नाही आले. राकेश म्हणतो तू आली माझ्याजवळ, आणि खरंच गेली होती रुचिता. मग रुचिता हां आले तर मग काय झालं, आले तर आले जा. अरे ही काय भाषा. मग नंतर तन्वी विशालकडून लाट नाही सकते मी बोलली, आणि प्रभू असा बघतोय. तन्वी ताई तरी म्हणतो तन्वी हे काय करते तू, काय विशालच्या जागी मी असतो, मी असाच लाटणं हिसकत असतो तिच्याकडून. तर तन्वी आणि मग नंतर आपण बघितलं तन्वी नाचती आहे, आणि मग रुचिता जी ना रुचिता चिडती आतून, चल नाच माझ्या इशाऱ्यावर, चल नाच माझ्या असं काहीतरी चाललं आहे. नंतर आपण बघितलं विशालने प्रभूकडून पापडाच्या लाट्या हिसकल्या, ते एक बघायला मिळालं आपल्याला. मग विशालने तन्वीला बाई पायाने खेचला. आपण बघितलं ती तन्वी अशी झोपेल होती, तिचे पाय ओढत होता विशाल. आणि नंतर मग लगेच बजर वाजलं. आणि मग ओमकार आणि सागरचं भांडण पण थोडंसं आपल्याला दिसलं इथं थोडंसं. मग नंतर तन्वीने प्रभूला सांगितलं का काय बोलायचं आता टास्कमध्ये काही नाही, की ना तुला असं बोलायचं आहे, ऐकायचंच नाही कोणाचं, ॲग्रीच नाही व्हायचं. क्या बात आहे तन्वी. मग बिग बॉस संचालक रुचिता आणि प्रभू तुमचा निर्णय सांगा. प्रभू म्हणतोय यांचे जे पापड होते ते तुटलेले आणि ते चटईची जागा बी हललेली आहे. मग रुचिता म्हणते राकेशनेच ती चटई ना हलवलेली आहे, आणि 2 पापड जरी काउंट केले ना तरी पण आम्ही जिंकतोय, असं तिचं म्हणणं आहे. आणि प्रभू खोटं नको बोलू, महाराष्ट्र बघतोय, खोटं नको बोलू. प्रभू खोटं नको बोलू, महाराष्ट्र बघतोय. रुचिता तुला का कळत नाही, तू पण जे करते ना बोलते ना त्यासाठी पण महाराष्ट्र बघतोय ग, त्यासाठी पण बघतोय, हे ध्यान ठेव. तू जसं प्रभूला सांगते महाराष्ट्र बघतोय, पूर्ण महाराष्ट्र तुला पण बघतोय. आणि इथेच एपिसोड संपला आहे. आता बघूया याच्यावर काही निर्णय होतोय काही नाही. तर हा होता एकंदरीत आजचा एपिसोड. जरा चांगलाच होता. आणि आपल्याला जे वाटत होतं की विशालने करणला मारलं आहे, पण त्यांनी कॅमेरा फिरवला आहे आणि त्याच्यामुळं कळत नाही ते मारलं आहे का नक्की काय आहे काही नाही. तर हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. तुम्हाला एपिसोड आवडला असेल ना यार, प्लीज लाईक करा, म्हणजे रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करा, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादा लाईक करा यार. आणि आपण भेटूया उद्या. वोटिंग ट्रेंड तर सांगितलेच आहे मी तुम्हाला. मला नाही वाटत रुचितालाही घरातनं बाहेर पाठवतील, कारण सध्या एक कॉन्टेंट कोण देतं आहे, हेच 2-3 देत आहे, मग कोण देत नाही. आणि मग बघूया काय गोष्टी होता काही नाही, सांगेलच मी तुम्हाला नंतर. वोटिंग ट्रेंड ऑलरेडी सांगितले, बघूयात कोण जातं कोण नाही. आणि ओमकारला चांगले वोट्स आहे. सध्या बॉटममध्ये आयुष आहे, दीपाली आहे. तर गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, शुभरात्री. काळजी घ्या स्वतःची आणि झोपा. आणि कसा वाटला एपिसोड हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं यार, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता मी रजा घेते तुमची, मी भेटते उद्या आणि बघते. एक प्रोमो पण आऊट झाला आहे, त्याच्याबद्दल पण सांगते. आणि तुम्हाला एक सांगते, राकेश आणि रुचिताचं जबरदस्त भांडण झालं आहे. इवन राकेशनी डायरेक्ट बोललं आहे, एक तर रुचिता घरात राहील नाही तर मी घरात राहील. आणि राकेश रुचिताला फालतू पण बोलला आहे. आता या गोष्टी बिग बॉस कशी हँडल करता, काय निर्णय घेता काय नाही, आणि हे थंडावतं की अजून पेटतं, हे सगळं तर उद्या मी तुम्हाला सांगते. जसा म्हणजे प्रोमो पाहिला आहे, मला तर वाटतं एपिसोडमध्ये गोष्टी ज्या आहे ना क्लिअर अजून जास्त होतील.
तर बघूया, बोलू उद्या प्रोमोबद्दल. पण प्रोमो सध्या हाच आहे का खूप खतरनाक प्रोमो आहे. रुचिता आणि राकेशचं जबरदस्त भांडण उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला, गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.